नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सोलारमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मेडाकडून महावितरणकडे आलेले आहेत आणि त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांचे स्टेटस पैसे भरल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काही शेतकऱ्यांचे मेडाकडील अर्ज हे महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले होते आणि त्यांना SMS पाठवण्यात आला होता की तुमचा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि तुम्ही रकमेचा भरणा करा. रकमेचा भरणा केल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असणार आहे? कारण ज्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पैसे भरले होते, आता त्यांना सेल्फ सर्व्हे तसेच कंपनी निवडण्याचे ऑप्शन येत आहेत. त्यांच्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त अशाच लोकांसाठी आहे ज्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पैसे भरलेले आहेत आणि त्यांचा अर्ज PM कुसुम पोर्टलला हस्तांतरित केला आहे असं स्टेटस दाखवत आहे, किंवा अशा लोकांना ज्यांच्याकडे MSID आलेला आहे, पासवर्ड आलेला आहे, अशांसाठीच हा व्हिडिओ आहे. त्यांच्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. ज्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्यांना त्रुटीचा SMS पाठवला जात आहे आणि त्रुटीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येत आहे. तर प्रोसिजर काय असणार आहे नीट समजून घ्या. सर्वप्रथम या शेतकऱ्याचा अर्ज मेडाकडे होता आणि मेडाकडून त्यांचा अर्ज महावितरणकडे म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आला असा यांना SMS आला होता आणि यांनी 5 HP साठी ₹32,075 भरणा केला. ऑनलाईन भरणा केल्यानंतर त्यांच्या अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती अशी दाखवत होती. PM कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया PM कुसुम पोर्टलला भेट द्या. त्यानंतर त्यांना असा एक SMS प्राप्त झाला. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप करता आपला नोंदणीकृत अर्ज क्रमांक MKID ची नवीन माहिती खालीलप्रमाणे आहे. म्हणजे यांचा अर्ज MKID मधून MSID मध्ये कन्वर्ट झाला आणि यांना MSID आणि पासवर्ड पाठवण्यात आला. यांनी पैसे अगोदरच भरले होते, परंतु यांना नंतर MSID आणि पासवर्ड पाठवण्यात आला. आता काही शेतकऱ्यांना ज्यांनी मागेल त्याला कृषी पंप योजनेमध्ये पैसे भरले नाहीत, अशा काही शेतकऱ्यांना MSID आणि पासवर्ड हा पाठवला जात आहे. ज्यांना MSID आणि पासवर्ड पाठवला जात आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि पुढील प्रोसिजर फॉलो करायची आहे. किंवा ज्यांनी मेडाकडील अर्ज मागेल त्यालामध्ये कन्वर्ट झालेले होते आणि त्यांनी पैसे भरलेले होते, त्यानंतर त्यांना MSID आणि पासवर्ड आला होता, त्यांनीही ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. या शेतकऱ्याला MSID आणि पासवर्ड प्राप्त झाला. त्यानंतर यांच्या अर्जाची छाननी सुरू झाली. अर्जाची छाननी तुम्ही कुठं पाहू शकता? तर आलेला MSID आणि पासवर्ड तुम्हाला इथं kusumbeneficiary.mahadiscom.in/beneficiary यामध्ये तुमचा MSID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर या शेतकऱ्यांना त्रुटीचा असा SMS प्राप्त झाला. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक MSIDचा अर्ज 7/12 उतारा वॉटर सोर्स नॉट मेन्शन्ड या कारणामुळे प्रलंबित आहे. कृपया त्रुटीची पूर्तता करावी. धन्यवाद. महावितरण साईटवर लॉग इन केल्यानंतर त्या शेतकऱ्याला इथं रिअपलोड डॉक्युमेंटचं एक ऑप्शन दाखवणार आहे. तुम्हाला ही त्रुटी 7 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करायची असते, अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट केला जातो. तुम्हाला इथं नवीन 7/12 अपलोड करायची आहे, ज्यामध्ये तुमच्या विहीर बोरची नोंद असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रे रिअपलोड केल्यानंतर तुमच्या अर्जाची परत छाननी केली जाते आणि अर्जामधील त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला असा SMS पाठवला जातो. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपल्या अर्जानुसार रुपये रकमेचा भरणा आपण केलेला आहे. सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी सूचीबद्ध पुरवठादाराची निवड kusumoffice.mahadiscom.in/app या लिंकवरून मोबाईल ॲपद्वारे करावी. म्हणजे तुम्हाला तुमच्या अर्जाची त्रुटी पूर्ण केल्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला, या शेतकऱ्याने अगोदरच मागेल त्यालामध्ये पैसे भरले होते, यानंतर यांना पैसे भरल्यानंतर MSID आणि पासवर्ड आला. MSID आणि पासवर्ड आल्यानंतर अर्जामध्ये त्रुटी निघाली. त्यांना सांगितलं की तुमच्या 7/12वर विहीर बोरची नोंद नाही. या शेतकऱ्यांनी वेबसाईटवर जाऊन त्यांचा MSID पासवर्ड टाकून डॉक्युमेंट रिअपलोड केली. डॉक्युमेंट रिअपलोड केल्यानंतर त्यांना हा SMS आला की तुम्ही पैसे भरलेले आहेत आणि आता तुम्ही पुरवठादार निवडू शकता. त्यानंतर यांना काय करायचं आहे? प्ले स्टोअरवरून MSEDCL बेनिफिशरी ॲप घ्यायचं आहे. त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्व्हेचं ऑप्शन दाखवेल. सेल्फ सर्व्हे करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला तिथं वेंडर सिलेक्शन ऑप्शन येणार आहे. तर अशी ही पूर्ण प्रोसिजर आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं पहा. थोडक्यामध्ये लक्षात घ्या. ज्यांचा अर्ज मेडाकडून महावितरणकडे आलेला आहे आणि
महावितरणमध्ये आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना असं दाखवत आहे की पीएम कुसुम पोर्टलला भेट द्या, त्यांच्या अर्जाचं स्टेटस किंवा ज्यांना एम-एस-आय-डी आणि पासवर्ड आलेला आहे, त्यांनी काय करायचं आहे, एम-एस-आय-डी आणि पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी सुरू होईल. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास तुम्हाला त्रुटीचा मेसेज पाठवला जाईल. त्रुटीची पूर्तता तुम्हाला 7 दिवसाच्या अगोदर डॉक्युमेंट अपलोड करून पूर्ण करायची आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर परत तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर तुम्हाला परत एक एस-एम-एस येईल. ज्यांनी पैसे भरले नसतील त्यांनी पैसे भरायचे आहेत आणि ज्यांनी पैसे भरले असतील त्यांनी डायरेक्ट वेंडर सिलेक्शन करायचे आहे. तर अशी ही प्रोसिजर होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.